टमाटरला बाजारभाव न मिळाल्यानं शेतकरी अडचणीत. परराज्यात टमाटरची विक्री. शेतकरी आपल्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळावा म्हणून विविध पिकांची लागवड करतात. मात्र योग्य दर न मिळाल्यास त्याच्या मेहनतीवर पाणी फिरतं. चोपडा तालुक्यातील वेले गावातील शेतकऱ्यांनी टमाटर, वांगे, काकडी, गोलभेंडी आणि लांब भेंडी यासारखी विविध पिकं घेतली. सध्या टमाटर काढणीसाठी योग्य काळ असूनही बाजारात केवळ 8 ते 9 रुपये प्रति किलो दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागतंय. हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यानं स्थानिक बाजारपेठेत विक्री परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना परराज्यातील व्यापाऱ्यांकडे टमाटर पाठवावा लागतोय. गेल्या काही आठवड्यात टमाटरची 7 वेळा तोडणी झाली असली तरी समाधानकारक भाव मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत असून सरकार किंवा प्रशासनानं शेतीमालासाठी योग्य दर मिळावा यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करतोय. हे राहणार वेल्याचे संतोष नारायण पाटील हे वेल्याचे रहिवासी शेतकरी आहेत. ते माझे आजोबा आहेत. त्यांचे हे लहान चिरंजीव आहेत. हे सर्व शेती सांभाळतात. आतापर्यंत टमॅट्याचा जो खर्च असेल, खर्च लागवडपासून तर आतापर्यंत तोडणीपासून तर सर्व गोष्टींपर्यंत जो खर्च आहे तो खूप बिकट आहे. लागवडीची तारीख 20 तारीख आहे आणि राहिला विषय तोडा जोपासून चालू झाला आहे हा कमीत कमीत 9 नोव्हेंबरपासून तर एंडपर्यंतपासून चालू झालेला आहे. तर आतापर्यंत आपण 7 तोडे केलेले त्याचे. 7 तोड्यामध्ये कमीत कमी जसं पाहावं तसं खर्चाला म्हणून खर्च निघत नाही आहे. आणि राहिला विषय असा, खर्चामध्ये आतापर्यंत जो खर्च बघितला आपण तो 2 लाखाचा आहे. आणि आता टोमॅटोची परिस्थिती अशी आहे मार्केटला तर 8 ते 9 किलो रुपये हा मार्केटमध्ये विकला जात आहे. तर मला तरी असं वाटतंय टोमॅटोच्या शेतीमध्ये मला खर्च म्हणजे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त वाटतोय. तरी मार्केटमध्ये असो किंवा शेतमालाला जो भाव असो हा योग्य दराने मिळावा अशी अपेक्षा बाळगतो. आणि टोमॅटोची व्हरायटी विरान म्हणून व्हरायटीज आहे. आपला जो टमाटा आहे कुठं जातो विक्रीला? हा आता सुरत मार्केटला जातो. सुरत मार्केटला जातो. मग ते व्यापारी येत असेल घ्यायला इथं? नाही, आपण पोस्ट करतो तो मग गाडी येते त्यांची. गाडी त्यांची असते. आपण इथून पोच करत असतो. हा. आणि टोमॅटो शेतापासून तर प्रत्येक भाजीपाला मालापर्यंत उत्पन्न घेणे हे संतोष नारायण पाटील हे आजोबा करत असतात. त्यांचे विविध प्रयोग हे शेतीमध्ये चालत असतात. तसंच टोमॅटोसोबत त्यांनी आता वांगे लावलेले आहेत. भाजीचे वांगे आहेत काटेरी, परत भरताचे वांगे आहेत. आता काकडीचे लागवड केलेली आहे. परत गोलभेंडीची लागवड आहे, पपई आहे. खाली टरबूज म्हणून उत्पन्न घेतात ते चांगल्या प्रकारे. असं पूर्ण शेतीमालाला पासून उत्पन्नापासून शेती भाजीपाला हे उत्पन्न घेत असतात. भाजीपाला उत्पन्न घेत असतात आणि विविध प्रयोग माझे आजोबा करत असतात. परंतु हे जो खर्च आहे तो बियाणं फवारणी याचा खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडतं का? नाही, परवडत तर नाही. पण एक आता रेग्युलर दैनंदिन दिवसामध्ये आपल्याला जो शेतीपासून भाजीपाला उत्पन्न आहे हे भाजीपाला अत्यावश्यक गरज आहे आताला. त्याच्यामुळं आपण तो उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि उत्पन्न घेत असताना आपण ही आशा बाळगतो की आपल्याला 2 पैसे सुटतील. पण काही विचार असाही असतो की उत्पन्न आपल्याला नाही भेटलं तरी आपलं दैनंदिन भागेल एवढा तरी खर्च निघतो. तो तरी आपल्याला पुरवडत असेल तर आपण ह्या भाजीपाल्याच्या शेतामध्ये आपण उत्पन्न घेऊन आपण 2 पैसे कमवू शकतो. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने, जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।